नमस्कार. जय श्रीराम. आज आपण ज्योतिषशास्त्रानुसार रास कशाला म्हणतात हे समजून घेऊया. आकाशाचे 12 भाग केले तर प्रत्येक भागाला एका एका राशीचं नाव दिलेलं आहे. आकाश म्हणजे काय तर 360 अंशाचे वर्तुळ. त्या 360 अंशाच्या वर्तुळात आपण 12 भाग करतो म्हणजे प्रत्येक भाग 30 अंशाचा होतो. या 30 अंशाच्या प्रत्येक भागाला मेष, वृषभ, मिथुन अशी क्रमाने 12 नावं दिली गेली आहेत. रास म्हणजे काय हे आपल्याला सहजतेने समजायचं असेल तर आपण भारत देश म्हणजे आकाश आहे असं समजूया व त्यातील सगळी राज्य म्हणजे रास. तर प्रत्येक राज्याला जर आपण 30 अंशाचा विभाग केला किंवा 12 राज्य आपण गृहीत धरली तर ते प्रत्येक राज्य म्हणजे त्या आकाशातील एक रास आहे. किंवा पैशाचा जो ढीग असतो, धान्याचा ढीग असतो, त्याला आपण बोलीभाषेत रास असं म्हणतो. म्हणजेच काय की एका प्रकारचे जे धान्य आहे ते एका ढिगात समाविष्ट झाले. तसेच प्रत्येक प्रकारचे गुणधर्म, वैशिष्ट्य ज्या एका विभागात समाविष्ट आहेत त्याला आपण रास असं म्हणतो. तरीही अनेकांचा गोंधळ होतो की रास म्हणजे नेमकी कोणती. तर रास म्हणजे काय की ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशी चंद्र ज्या राशीत असतो ती आपली रास असते. अनेकांचा गोंधळ होतो की माझा जन्म जानेवारीत झालाय, फेब्रुवारीत झालाय, तर मग माझी ही रास असणार. तर महिन्यानुसार रास ठरत नाही. महिन्यानुसार जी रास असते ती रवी रास असते. त्याला आपण रास किंवा आपल्यातील ते गुणधर्म, आपले वैशिष्ट्य ते त्याला मॅच होणारे नसतात. चंद्र म्हणजे काय तर चंद्र म्हणजे मन, आणि मन ज्या राशीत किंवा ज्या विभागात आला आहे तो विभाग, त्यातील गुणधर्म, त्यातील वैशिष्ट्य हे आपल्याला मॅच होणारे असतात. आपल्या स्वभावामध्ये त्या राशीचे गुणधर्म एकवटलेले असतात. म्हणून चंद्रानुसार जी रास येते ती त्या व्यक्तीच्या मनावर, स्वभावावर, त्याच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींवर परिणाम करणारी असते. आता रास म्हटलं तर 12 राशी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. मेष, वृषभ. आपण थोडंसं उदाहरण दाखल घेतलं तर मेष म्हणजे काय तर मेंढा. म्हणजे प्रत्येक राशीला एक बोधचिन्ह दिलेलं आहे. तर मेष राशीचं बोधचिन्ह आहे मेंढा. मेंढा काय विचार न करता सरळ टक्कर घेणारा, कोणतीही गोष्ट लढायला तयार असणारा. कुठेही भांडण चालू असेल तर मेष राशीची व्यक्ती पटकन उठून तिथे ते भांडण बघायला सुद्धा तत्परतेने जात असतं. वृश्चिक रास म्हणजे काय तर विंचू. हा विंचू दगडाखाली असतो, कुठेही अंधाऱ्या जागी राहतो. म्हणून वृश्चिक राशीची जी लोक आहेत त्यांना त्यांच्या मनातील विचार, त्यांचे प्लॅनिंग हे इतरांना पटकन सांगायला आवडत नाही. ते त्यांचे विचार दडवून ठेवतात. वृषभ म्हणजे काय बैल. आता हा जो बैल आहे तो तुम्ही बघितला असेल शेतात. बैल एका सरळ रेषेत नांगरत असतो. बैलाला जी चौकट ठरवून दिली त्या चौकटीत आणि त्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तो कष्ट करत जाणारा प्राणी. या वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या चौकटी बाहेर जायचं म्हटलं की त्रास वाटायला लागतो. दुसरी एक विचार केला तर कुंभरास. कुंभरास म्हणजे काय पाण्याने भरलेला घडा. तर हे काय दाखवलेलं प्रतीक आहे की तो पाणी जे आहे ते पाणी त्याच्या घड्यातून ओसंडतं. म्हणजे कुंभ राशी जवळ जे काही आहे ते द्यायला कुंभ राशीची व्यक्ती तत्पर असते. अशाच आपण इतरही राशी आणि प्रत्येक राशी ह्या डिटेलमध्ये समजून घेऊया. तोपर्यंत जय श्रीराम.